रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर जिल्ह्यात लढा उभारणार अरुण रामराजे यांचे शहादा येथे रिपब्लिकन पदाधिकारी मेळाव्यात प्रतिपादन। काल शहादा येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने पक्षाचे नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या नियोजित जिल्हा मेळावा संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली। नुकतेच नंदुरबार जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र नेतेपदी लढाऊ नेते अरुण रामराजे यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांचा सत्कारही करण्यात आला। सदर कार्यक्रम हा एस कुमार लान्स येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला। यावेळी असंख्य आंबेडकरी चळवळीतील व इतर पक्षांतील पक्ष संघटनांमधील अनेकांनी रिपब्लिकन सेनेत सहभागी होऊन पुढील वाटचालीसाठी संकल्प केला। लवकरच भव्य जिल्हा मेळावा संदर्भात आढावा घेऊन जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे। सदर बैठकीला गेली 20 वर्षे दलित, आदिवासी, मागासवर्गीय समूहातील जनतेच्या प्रश्नावर लढा देणारे लढवय्या व्यक्तिमत्व अरुण रामराजे यांनी कार्यकर्ता पदाधिकारी यांना एकूणच राजकीय सामाजिक परिस्थितीवर आगामी काळात ध्येय आणि उद्दिष्टे यांवर परखड विचार व्यक्त केले। यावेळी जिल्हा व शहादा तालुक्यात अनेक वर्ष सामान्य जनतेसाठी लढणारे गजेंद्र निकम पंथर, नाना कुवर रिपब्लिकन सेनेचे गुजरात प्रभारी भाऊ पिंपळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई वानखेडकर, माजी पोलीस अधिकारी वसंत पवार, राजेंद्र बिरारे, भाऊसाहेब इशी, सुनील गवळे, प्रगती वानखेकर, माळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुषार श्रीकांत राजकुळेसर, विनोद पिंपळे, अकबर सलीम, रविंदर मोरे, धनराज निकम, गणेश पेंढारकर, भीमराव पेंढारकर, नामदेव शंकर बागले, भीमराव पान पाटील, दशरथ सेना घोडराज, आबासो दामोदर बिरारी, साहेबराव पुनाईशी, सीता दौलत, प्रमोद पुंडलिक गवळे ही उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झुंजार क्रांती न्यूजचे संपादक कृष्णा भाऊ कोळी यांनी तर आभार प्रदर्शन गजेंद्र निकम यांनी मानले। झुंजार क्रांती न्यूज साठी कैलास सोनवणे, शहादा। नवी प्रेरणा घेऊन काम करायचंय, पण आम्ही बी शपथ घेतली होती मित्रांनो, आम्ही जिंदगीभर मध्ये आंबेडकर मध्येच राहू, आंबेडकर घराण्याचेच काम करू। पहिल्याने बी आंबेडकर मध्येच होतो, आता बी आंबेडकर मध्येच राहू, मरापर्यंत आंबेडकर सोडणार नाही। कारण की बाळासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, आनंदराज आंबेडकर के दुसरे नाही, हे बी त्यांचेच बंधू आहेत आणि यांचे विचार आम्हाला पटले। काही दिवसापूर्वी आम्ही कृष्णाभाऊ कोळी, अरुणजी रामराजे, आम्ही आनंदराज आंबेडकरांना भेटायला गेलो, त्यांची सदिच्छा भेट घेतली। त्यांनी आम्हाला सांगितलं, आता तुम्ही नंदुरबार जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे जवळजवळ 4 जिल्हे आमच्या ताब्यात येऊन गेले, फक्त 5वा सुटला होता आणि अरुणजी रामराजे हे नाव आम्हाला खूप लौकिक वाटलं होतं, पण ते बी आता त्याची बी पूर्तता झाली, 5 जिल्हे आमच्या ताब्यात आले। तर तुम्ही आज मुंबईला आल्यानंतर तुम्ही पक्ष प्रवेश करा आणि रिपब्लिकन सेना याची ही माळ ही गळ्यात टाका। पण आम्ही ठरवलं, आम्ही आमच्या जिल्ह्यात जाऊ, तालुक्यात जाऊ, तिथल्या तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांना गोळा करू, त्यांना विश्वासात घेऊ, त्यांना कदाचित आमच्या विचार पटला ते आमच्या पाठीशी येतील, आंबेडकरांच्या विचार पटला ते त्यांचे काम करतील, म्हणून आम्ही आज छोट्या खाणी ही मीटिंग लावलेली। आता जे काही चाललेलं आहे, आनंदराजी आंबेडकरांनी ज्या काही युत्या वगैरे आघाड्या केल्या त्याच्याशी आमचा तेव्हा काही संबंध नव्हता। होता काही संबंध? आपण गेलेलो होतो की आपल्याला काम करायचंय आणि ओघानेच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही वंचित आघाडीतले जे कोणी कार्यकर्ते ज्यांच्यावर काही कारण नसताना अन्याय अत्याचार करतायत, जे नवीन येणारे लोक, असं आता इथं नंदुरबार पुरतं नाही, संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे नानाजी। ते लोक आज आपल्याला निष्ठावान म्हणवलं जावं म्हणून सर्वच रिपब्लिकन पक्षाच्या सेनेच्या ऑफिसमध्ये आम्हाला बघायला मिळाले। जळगाव जिल्ह्याचे 2 अध्यक्ष विनोद सनवणे आणि प्रमोद इंगळे यांनी पण हयात घालवली जळगाव जिल्ह्यामध्ये, ते सुद्धा आनंदराजेंच्या सोबत आज कामाला आले। नाशिक जिल्ह्याचे साबळे हे स्थायी समितीचे सभापती आहेत, नाशिक महानगरपालिकेचे, ते सुद्धा आनंदराजेचे बळू। हा ओघ महाराष्ट्रामध्ये
वाढत चाललेला